रांजणवाडी जसं म्हणले आय हो, स्ट्रेन, हो, हो. तर ते कशामुळे होतं? हा, तर रांजणवाडी काय माहिती का, त्याचं मेन कारण आहे की तुमच्या डोळ्यावर जर ताण पडत असेल, आय स्ट्रेन होत असेल, म्हणजे समजा तुम्हाला नंबर आहे पण तुम्ही तो नंबर युज नाही करते किंवा तुम्हाला माहितच नाहीये की नंबर आहे, डोळ्यावर खूप ताण असेल तर होतं. किंवा मग जर हायजीन व्यवस्थित मेंटेन नसेल, आपण कुठली जनरली लोकांना डोळे चोळण्याची सवय असते, डोळ्याला हात लावायची सवय असते, सो त्याच्यामुळे पण हातातले जंतू तिथे जाऊन, म्हणजे पापणीच्या मार्जिनवरती काही छोट्या छोट्या ग्रंथी असतात, तर त्याच्यामध्ये जो पदार्थ असतो त्याला इन्फेक्शन होतं आणि इन्फेक्शन झाल्यामुळे पस फॉर्म होते आणि मग तो हे होतो. किंवा काही लोकांना डोक्यामध्ये डॅन्ड्रफ वगैरे असतं, सो ते डॅन्ड्रफ पण डोळ्यावरती पडलं तर त्यांनी पण होऊ शकतं. किंवा मग जास्त फॅटी फूड जे लोक खातात त्यांना पण स्टाय होऊ शकतं. अशा लोकांना फ्रिक्वेंटली सुद्धा स्टाय होतं, म्हणजे चेहऱ्यावरती ज्यांना ऍक्ने वगैरे असतात, त्याला ऍक्ने रोजिशिया असं नाव आहे मेडिकल, त्या कंडिशन मध्ये पण त्या ज्या ग्रंथी आहेत त्या इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात. तर हे सगळे कारण आहेत स्टाय होण्याचे. एकदा झालं मग परत होणार नाही असं आहे का, ते कंटिन्यू? असं नाहीये. हा, म्हणजे जर कारण तुम्ही रिलीज केलं, जसं की स्पेक्टेकल वगैरे वापर असेल आणि तो वापरायला सुरू केला, तर मग शक्यता कमी होते. पण जर लाईफस्टाईल आणि बाकीच्या गोष्टी सेम राहिल्या तर परत परतही ते होऊ शकतं आणि हायजीन मेंटेन नाही केलं तर होऊ शकतं. ते क्युअर कसं करायचं म्हणजे? घरच्या घरी तव्यावरती कपडा गरम करून जर शेकलं तर एक 8-10 दिवस थोडंसं त्याला 5-7 मिनिटं चांगलं व्यवस्थित शेकलं तर ती होते. हा, जर मोठी आलेली असेल तर तुमचं तुम्ही ट्रीट करत बसण्यात काही पॉईंट नाही, तुम्ही डॉक्टरांना येऊन भेटलं